मालाड येथील 52 वर्षीय धिवाजी धुते यांचे आयुष्य हळूहळू मर्यादित होत चालले होते. काही अंतर चालणे, जिना चढणे किंवा किराणाच्या पिशव्या उचलणे यासारखी साधी कामे करतानाही त्यांना छातीत दुखणे आणि श्वास लागण्याचा त्रास होऊ लागला होता. 15 वर्षापूर्वी त्यांच्यावर हृदयाची एंजिओप्लास्टी झाली असल्याने पुन्हा हृदयाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण झाली असावी अशी त्यांना भीती वाटत होती. काही आठवड्यातच हा त्रास वाढू लागल्याने त्यांनी वैद्यकीय सल्ला घेतला. तपासणीत डॉक्टरांना धक्कादायक बाब समोर आली. 15 वर्षापूर्वी हृदयाच्या रक्तवाहिनीत बसवण्यात आलेला स्टेंट पुन्हा मोठ्या प्रमाणात अरुंद झाला आहे. या स्थितीला इन्स्टेंट रिस्टेनेसी म्हणतात. याशिवाय हृदयाच्या इतर 2 रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर अडथळे निर्माण झाले. अशा रुग्णांवर उपचार करणे अत्यंत आव्हानात्मक होते. सुरुवातीला पारंपरिक एंजिओप्लास्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र रक्तवाहिनीतील अडथळा इतका कठीण व दाट होता की नियमित बलून आणि कॅथेटरच्या मदतीने तो दूर करणे शक्य झाले नाही. पारंपरिक उपचार पद्धतीने अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अत्यंत कमी होती. या परिस्थितीत किम्स हॉस्पिटल ठाणे येथील कार्डियाक सायन्स विभागातील तज्ज्ञांनी ठाणे आणि मुंबई उपनगरातील पहिली कोरोनरी एक्समायमर लेझर एंजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला आणि ह्या अत्याधुनिक प्रक्रियेमध्ये अल्ट्राव्हायोलेट लेझरच्या साहाय्याने रक्तवाहिनीतील वर्णयुक्त ऊतक, कठीण प्लाक आणि जुन्या रक्ताच्या गाठी सूक्ष्म पातळीवर नष्ट करून त्यानंतर एंजिओप्लास्टी पूर्ण केली जाते. ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया डॉक्टर B.C. कलमठ, संचालक व प्रमुख, कार्डियाक सायन्स विभाग, किम्स हॉस्पिटल ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पडली. ह्या प्रक्रियेद्वारे पूर्वीच्या स्टेंटमधील अडथळा दूर करून रक्तप्रवाह पूर्ववत करण्यात आला. त्याचबरोबर हृदयातील इतर 2 गंभीर अडथळ्यांवरही यशस्वी उपचार करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर काही तासातच धुरत यांची प्रकृती स्थिर झाली आणि अवघ्या दुसऱ्या दिवशी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. केवळ 24 तासापूर्वी अशी जलद प्रकृती सुधारणा होईल याची कल्पनाही करणे कठीण होते. पारंपरिक एंजिओप्लास्टी रक्तवाहिनी रुंद करण्यासाठी मुख्यतः बलून किंवा स्टेंटचा वापर केला जातो, मात्र कोरोनरी एक्समायमर लेझर एंजिओप्लास्टी ही अत्यंत गुंतागुंतीच्या कोरोनरी रक्तवाहिन्यातील अडथळ्यासाठी विकसित करण्यात आलेली आधुनिक उपचार पद्धती आहे. विशेषतः गंभीर इन्स्टेंट रिस्टेनेसी, मोठ्या प्रमाणात कॅल्शियम साचलेल्या रक्तवाहिन्या आणि जुन्या रक्तगाठीमुळे झालेल्या अडथळ्यांमध्ये ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरेल. लेझरमधून नियंत्रित अल्ट्राव्हायोलेट किरण सोडले जातात, जे कठीण ऊतकाचे सूक्ष्म कणांमध्ये विघटन करून उपचार अधिक सुरक्षित आणि प्रभावी बनवतात. रुग्णांसाठी ही पद्धत अनेकदा अत्यंत गुंतागुंतीच्या उपचाराऐवजी यशस्वी परिणाम मिळवून देणारी ठरू शकते. भारतात कोरोनरी धमनी विकार हा मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. बहुतांश रुग्णांमध्ये पारंपरिक एंजिओप्लास्टी प्रभावी ठरत असली तरी जुने स्टेंट पुन्हा बंद होणे यासारख्या गुंतागुंतीच्या परिस्थितीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता भासते. तज्ज्ञांच्या मते, पूर्वी एंजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांनी अनेक वर्षांनंतरही छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर तपासणी केल्यास रक्तवाहिनीतील पूर्ण अडथळा, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच ओळखून त्यावर उपचार करता येतो. ठाणे आणि मुंबई उपनगरातील पहिली कोरोनरी एक्समायमर लेझर एंजिओप्लास्टी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने केवळ एका रुग्णाला नवजीवन मिळाले नाही, तर ठाणे आणि मुंबई उपनगरातील हृदयरोग उपचार क्षेत्रातही एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे. यामुळे या विभागातील हजारो रुग्णांना जटिल कोरोनरी अडथळ्यावरील अत्याधुनिक उपचार आता घराजवळच उपलब्ध होणार आहेत. मेरा नाम सौरभ गुप्ता है, रीजनल डायरेक्टर किम्स हॉस्पिटल। आज हम लोगों ने एक नई टेक्निक थाने की जनता को उपलब्ध कराई है, जिसका नाम है लेज़र एक्साइमर एंजियोप्लास्टी। तो थाने की पहली मशीन है और बॉम्बे की 4th मशीन है। ये बहुत ही क्रिटिकल जहाँ पर केसेस होते हैं, जहाँ पर नॉर्मल बैलून एंजियोप्लास्टी नहीं की जा सकती है, वहाँ पर यूज़ किया जाता है 10-15 पेशेंट में, 15% पेशेंट में। और ये उन पेशेंट के लिए बहुत उपयोगी है जहाँ पर पहले एंजियोप्लास्टी करी गई है और रीस्टेनोसिस हो गई है, तो उसके लिए हम लोगों ने इंट्रोड्यूस करी है। और ये अभी आपने देखा मिस्टर दुर्वे हैं यहाँ पर, और बहुत जल्दी इससे आराम आता है, उसी दिन पेशेंट को आराम आ जाता है करने के बाद। और ये एक कड़ी है, बहुत सारी चीज़ें हम लोग आगे लाने वाले हैं। हम लोग हार्ट एंड लंग ट्रांसप्लांट भी स्टार्ट करने वाले हैं। तो अगेन ऐसी काफ़ी चीज़ें जो थाने में नहीं है मेडिकल फील्ड में, हम लोग पिछले 1 सालों में काफ़ी चीज़ें इंट्रोड्यूस करी हैं हमने, ये उसी कड़ी में है। और आगे अगले 6 महीनों में आप देखेंगे काफ़ी नई चीज़ें
जो थाने में नहीं है मेडिकल सर्विसेज में, वो किम्स आपको उपलब्ध कराए। लेझर एंजिओप्लास्टी अतिशय नवीन टेक्नॉलॉजी आहे. काय खूप लोकांना ज्या एंजिओप्लास्टी जे डिफिकल्ट एंजिओप्लास्टी असतात, ज्या लोकांना हेवी कॅल्सिफाईड अँड रीब्लॉकेज असतं, थ्रॉम्बोटिक लिजन, त्या लोकांना हे नवीन एक आशा आहे लेझर एंजिओप्लास्टी. आतापर्यंत आम्ही रेग्युलर एंजिओप्लास्टी करायचं, पण लेझरमुळं अनेक लोकांना खूप चांगले बेनिफिट्स मिळेल आणि लॉंग टाइम बेनिफिट मिळेल त्यांना. त्यामुळे लेझर एंजिओप्लास्टी इज गोइंग टू स्टे फॉर लॉंग टाइम आणि याच्याबद्दल अनेक आमचे रिव्ह्यूज चांगले आले. त्यामुळे इज अ न्यू अँड व्हेरी गुड टेक्नॉलॉजी. सर, ही नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे लेझर एंजिओप्लास्टी कशा प्रकारे एंजिओप्लास्टी करण्यासाठी डॉक्टरांना सुद्धा एकदम सोयीस्कर होणार आहे आणि पेशंटला त्याचा कसा प्रकार पाहिजे? नाही, इम्पॉर्टंट लेझर एंजिओप्लास्टीमध्ये अनेक टाइम आम्ही एंजिओप्लास्टी करायचं, चांगलं रिझल्ट नाही मिळायचं. त्या गोष्टी आता कमी होईल का जेव्हा जे ब्लॉक ते व्यवस्थित उडून राहिला लेझरमुळं. वेन यू गेट ए गुड हायवे, म्हणजे एंजिओप्लास्टी म्हणजे मोठे हायवे बनवतो आम्ही हार्टमध्ये. त्या हायवेमुळे कन्स्ट्रक्शन जे आहे ते लेझरमुळं सुरेख होईल आणि रिझल्ट खूप चांगले भेटेल. वेन रिझल्ट ऑन टेबल चांगलं भेटलं तर अनेक वर्ष पेशंट चांगलं राहील. दॅट्स इट. सुद्धा अनेक गोष्टींची काळजी जी आहे पेशंटनी किंवा नागरिकांनी घेतली पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? मी मगाशी सांगितलं तुम्हाला, अँजिओप्लास्टी करा, बायपास करा, बट नियमित रूपाने मेडिसिन्स, आहार, एक्सरसाइज, व्यायाम हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि ब्लड प्रेशर, डायबिटीज कंट्रोल ठेवणं आणि ऑलवेज स्टे अवे फ्रॉम टोबॅको, स्मोकिंग, व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या सगळ्या गोष्टी काळजी घेऊन अनेक वर्ष, आमचं 20-30 वर्षापासून अँजिओप्लास्टी केलेले पेशंट अजून टकाटक चांगले, हे इम्पॉर्टंट. नमस्कार, माझं नाव भिवाजी श्रीकृष्ण दुरत आहे. जसं सरांनी मगाशी सांगितलं की माझी पहिली एंजिओप्लास्टी बॉम्बे हॉस्पिटलला 2010 साली झाली होती. त्याच्यानंतर आज माझी पुन्हा एंजिओप्लास्टी झालेली आहे. पण त्या एक्सपिरियन्समध्ये आणि ह्या एक्सपिरियन्समध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यावेळेला थोडासा मला कदाचित त्रास झाला होता, ओके. पण आताच्या ह्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मला हॉनेस्टली स्पीकिंग मला काहीही म्हणजे त्रास झाला नाही आणि कळलं पण नाही की आतमध्ये नक्की माझं ऑपरेशन चाललंय किंवा काय करतायत ते. पण जेव्हा सरांनी मला सांगितलं की भिवाजी ऑल ओके, ऑपरेशन झालेलं आहे, आता सर्व ब्लॉकेजेस क्लिअर झालेले आहेत, तेव्हा मला कळलं. तोपर्यंत मी शांतपणे ओटीमध्ये झोपलो होतो. त्यामुळे एक्सपिरियन्स असा आहे की खरंच काही त्रास होत नाही त्याचा. की प्लीज जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज, चांगलं अन्न आणि स्पेशली टोबॅको, सिगरेट्स आणि अल्कोहोल यापासून खरंच आपण दूर राहिलो तर खरंच चांगला आणखी रिझल्ट प्रत्येकाला आपल्या हेल्थसाठी मिळू शकतो.